आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदा, तुला काही म्हणायचंय या सगळ्यावरती? जज साहेब, मला शिक्षा कबूल आहे. थँक्यू माय लॉर्ड. काय चाललंय? काय कोण कोणाला शिक्षा देते? अहो काय नाही, हे बघा, ही वृंदा आहे ना, ही आरोपी आहे आणि या वृंदाचे वकील आणि हे सरकारी वकील आणि आम्ही जज. बर, म्हणजे थोडक्यात सगळ्यांना कामाला लावलंय. काय पण नक्की केस काय? अरे डॅडा, मी हॉल मध्ये खेळत होते तर पाणी प्यायला ग्लास घेतला आणि तो शोपीस फुटला. पण मी नाही फोडला तो. म्हणजे केला ना उद्योग? आपोआपच फुटलाय. गुन्हा झाला तर गुन्हेगार तर शोधायलाच पाहिजे आणि शिक्षा तर केलीच पाहिजे. अच्छा बिका, नाही तू ना तुझ्या बाबांना सांग, म्हणून तुम्ही उद्यापासून कोर्टात जाऊ नका, तुमच्या ऐवजी मीच जाईल. हा भाई, हे बरं. तर काय, तिच्या मनात आलं ना तर तेही करेल. ती करेल नक्कीच. नाही, पण आमचे वकील साहेब आहेत ना, ते दमले. तो आता किती जोरात केस मांडली बाई त्यांनी. मग भूक लागली ना, चला आता काहीतरी खायला देते. हा, चला चला वकील साहेब, चला बाई, भूक लागली, चला. सॉरी हा, फुटलं. नाही, पण बोलण्यात तिचा हात कोणी नाही धरू शकत. हे खरं आहे. अजिंक्य सर, मी काय म्हणते, आज कोर्टात काय झालं? असं काही विशेष काय नाही. विशेष नाही म्हणजे त्या सत्यशीलरावांच्या बाबतीमध्ये पुढे काहीतरी घडलं असेल ना? हो, मी म्हणालो होतो ना 2 दिवसाची कोठडी मिळेल, तसंच झालं. आणि काय? तुम्हाला कोर्टात हजर राहायला सांगितलंय पुढच्या सुनावणीला. म्हणजे मला कशाला कोर्टात बोलवलंय? सहज. कळलं नाही. म्हणजे काही चौकशी करायची असेल, प्रश्न असतील त्यांचे, म्हणून. बाकी काही विशेष नाही.